शारदा मैडम प्लीज कंटिन्यू। ओके, थैंक यू तेजल। अकेले में अक्सर हम अपनी परछाई से डर जाते हैं, साथ मिले अगर किसी का तो हम दुनिया जीत जाते हैं। नमस्कार, मी शारदा विजय कुमार खरात आजच्या CMI बेस्टच्या सेमिनार प्रेझेंटेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही ओळ एकदम छोटीशी आहे, पण हिचा जर मतितार्थ बघितला तर हा खूप गहन आहे। मित्रांनो, कुठलंही कार्य जर आपल्याला एकट्याला करायचे असेल तर आपल्या मनात थोडीशी धाकधूक असते, थोडीशी चिंता असते की अरे मी एकट्याने हे काम करू शकेल का। परंतु जर आपल्याला एखाद्याची साथ असेल तर निश्चितच आपल्याला वाटते की नाही, मी जे काम माझ्या हाती घेतलेलं आहे ते मी एकमेकांच्या साहाय्याने निश्चितच खूप चांगल्या प्रकारे करू शकतो। आणि हीच संकल्पना मनाशी धरून CMI बेस्ट ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे। आपण भारतवासी दोन गोष्टींवर खूप प्रेम करतो, एक म्हणजे आपले कुटुंब आणि दुसरं म्हणजे आपला भारत देश। मित्रांनो, आपण प्रत्येक जण आपल्या कुटुंबाची चिंता करतो, त्यांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतो। आपल्याला वाटते आपले कुटुंब हा एक चांगल्या समाजाचा हिस्सा असायला हवा, आणि जेव्हा वेळ येते देशाची तेव्हा देखील आपल्याला असे वाटते की आपला भारत देश हा संपूर्ण विश्वामध्ये सुपर पॉवर बनला पाहिजे। मित्रांनो, आपल्यापासून समाज बनतो आणि समाजापासून देश बनतो। जर आपण खुशाल आणि संपन्न तर आपला देश देखील खुशाल आणि संपन्न बनतो। आणि हीच विचारधारा मनात ठेवून क्लब माय इंडिया ही संघटना अस्तित्वात आलेली आहे। आणि क्लब माय इंडियाचाच प्रोजेक्ट आहे CMI बेस्ट, वही जो आपको चाहिए। क्लब माय इंडिया ही एक सोशल ऑर्गनायझेशन आहे जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करते, जसे की सशक्तीकरण, सामाजिक कार्य, शिक्षा, स्वास्थ्य, मनोरंजन, पर्यावरण, जिम्मेदार नागरिकता। आणि क्लब माय इंडियाचा सगळ्यात मेन हेतू आहे स्वस्थ भारत, संपन्न भारत, खुशहाल भारत। क्लब माय इंडिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते, त्याचेच काही फोटोग्राफ्स इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। क्लब माय इंडिया वुमन एम्पॉवरमेंट साठी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे। क्लब माय इंडियाचा वुमन एम्पॉवरमेंट साठीचा एक प्रोजेक्ट आहे मायटी शॉप। हा जो फोटो तुम्ही पाहत आहात हा नागपूरच्या मायटी शॉपच्या ओपनिंगचा फोटो आहे। ही ओपनिंग प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाली होती। हा जो फोटो आपण पाहत आहात हा फोटो आहे टाइम्स ऑफ ग्रुप इंडिया तर्फे मायटी शॉपच्या चहाला ऑल इंडिया लेवलवर इनोव्हेशन इन टी बिझनेस हा पुरस्कार मिळाला होता, त्याचा हा फोटोग्राफ आहे। हा फोटोग्राफ जो आपण पाहत आहात हा तेजस्वी रत्न हा खास महिलांसाठी कार्यक्रम क्लब माय इंडियाने घेतला होता, त्याचा हा फोटो आहे। आणि क्लब माय इंडियाची एक एंटरटेनमेंट कंपनी आहे शिवम एंटरटेनमेंट। ह्या शिवम एंटरटेनमेंटने माणूस एक माती नावाचा चित्रपट प्रोड्यूस केला होता, त्याच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीजचा हा फोटो आहे। तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्लब माय इंडिया नेहमीच कार्यरत असते। मित्रांनो, आपल्या देशामध्ये बेरोजगारी ही एक खूप मोठी ज्वलंत समस्या आहे। आज आपण समाजात अनेक उच्च शिक्षित तरुण बघतो की ज्यांच्याकडे एकदम उच्च शिक्षित अशा डिग्री असतात, पदवी असतात, परंतु नोकरी नसते। आणि प्रत्येकाकडे उद्योग व्यवसाय जर सुरू करायचा म्हटलं तर पुरेसे असे भांडवल देखील नव्हते। अशा वेळेस नैराश्याने ही तरुण मंडळी ग्रासून जातात, आणि ही समस्या लक्षात घेऊन क्लब माय इंडियाने CMI बेस्ट ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे। आपण प्रत्येक जण वेगवेगळे कार्य करतो, परंतु सगळ्यांचा उद्देश एकच असतो, आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवणे, त्यांच्या सगळ्या गरजांची पूर्तता करणे। कुणी नोकरी करतात, कुणी व्यवसाय करतात, कुणी शेती करतात, कुणी गाडी चालवतात, असे वेगवेगळे कार्य करतात, परंतु प्रत्येक कार्याचा किंवा प्रत्येक व्यक्तीच्या काम करण्याचा उद्देश एकच असतो, आपल्या कुटुंबाची गुजराण। काहीचे उत्पन्न 10,000, काहीचे 20, काहीचे 50, तर काहीचे लाखोच्या घरात असते। आणि जसे जसे उत्पन्न तशी त्यांची लाईफस्टाईल असते। आता आपण बघूयात एका सर्वसामान्य माणसाच्या काही गरजा असतात, आणि ह्या गरजा टाळता येण्यासारख्या नसतात। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
आपल्याला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू लागतात. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतोच आणि तो करावाच लागतो. तो टाळता येणे शक्य शक्य नसते. त्याचबरोबर मुलांचे शिक्षण असते. घरात जर एखादा व्यक्ती आजारी पडला, तर हॉस्पिटलचा खर्च येतो. घरी कुणी पाहुणे येतात, लग्न असतात, वाढदिवस असतात. हे सर्व खर्च व्यक्तीला करावेच लागतात. मुलांचे करिअर असते, मुलीचं लग्न असतात. ह्या सगळ्यांसाठी ज्या लागणारा खर्च आहे, तो एक कंपल्सरी असतो. ह्या गरजा कुठलाही व्यक्ती टाळू शकत नाही. बरं, ह्या झाल्या एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मूलभूत गरजा, की ज्या त्याला त्याची पूर्तता करावीच लागते. पण मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही स्वप्न असतात. असा कुठलाच व्यक्ती नाही, की जो बिना स्वप्नाचा असतो. प्रत्येकाला वाटते, माझं एक सुंदर असं घरकुल असावं. माझ्याकडे एक लक्झरियस कार असावी. प्रत्येकाला वाटते, की मी माझ्या कुटुंबासोबत किंवा माझ्या मित्रमंडळीसोबत देश-विदेशात फिरायला जावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना त्याला फायनान्शियल फ्रीडम हवं असतं. पैसा खर्च करताना कुठलंही मनावर त्याला ओझं नको असतं किंवा बंधन नकोसं असतं. परंतु जर आपल्या भारताची इकॉनॉमी बघितली, तर मित्रांनो, किती पर्सेंट लोक असे आहेत, की ज्यांना आपले स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येतात. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल, की 10% किंवा त्यापेक्षा कमीच लोक असे आहेत, की ते स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकतात. भारताचा जर इकॉनॉमिकली विचार केला, तर 60% लोक असे आहेत, ज्यांचं उत्पन्न हे 10,000 पर्यंत आहे. आणि 10,000 मध्ये सध्याच्या महागाईच्या काळामध्ये आपला जीवन काटणं हे कशाबशा पद्धतीने त्यांचं चालू असतं. 20% लोक हे असे असतात, की ज्यांचं मासिक उत्पन्न हे 10,000 ते 25,000 च्या मध्ये असतं. ते पण एक ॲव्हरेज लाईफ त्यांची ते काटत असतात. आणि 10% लोकांचं उत्पन्न, मासिक उत्पन्न हे 25,000 ते 50,000 च्या मध्ये असतं. ते एक मिडल लाईफस्टाईल जी असतात ती त्यांच्या कुटुंबाला ते देऊ शकतात. पण मित्रांनो, एक विचार करा. तुमचं उत्पन्न 50,000 आहे. तुम्ही तुमचे स्वप्न ह्या 50,000 मध्ये पूर्ण करू शकता का? तुमची जी ड्रीम कार आहे, तुम्हाला एक लक्झरियस कार घ्यायची आहे, ह्या 50,000 मध्ये शक्य होऊ शकते का ती? मुळीच नाही होऊ शकत. तुम्ही कार घेऊ शकता, परंतु एक तुम्हाला छोटीशी कार घ्यावी लागेल आणि ती पण ई-एम-आयवर. या 50,000 वर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बांधू शकता का? नाही बांधू शकत. तुमचं घर होईल, पण छोटंसं आणि त्यासाठीही तुम्हाला ई-एम-आयवरच तुम्हाला ते घ्यावं लागेल. आता प्रश्न येतो देश-विदेशामध्ये फिरायला जायचा. जिथं महिन्याचा खर्च 50,000 मध्ये भागवणं कठीण होतं, तिथं विदेशवारी वगैरे शक्य आहे का? नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच्याने नाही शक्य होत. अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन असतात. नंबर 1, तुम्हाला तुमच्या स्वप्नांची साईज कमी करावी लागेल. नाहीतर दुसरं ऑप्शन आहे, तुम्हाला तुमचं इन्कम वाढवावं लागेल, तुमचं उत्पन्न वाढवावं लागेल. मित्रांनो, तुमच्याकडे अशी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे, की यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नांची साईज कमी करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. सी बेसच्या माध्यमातून तुम्ही तुमचं उत्पन्न निश्चितच वाढवू शकता आणि मी तुम्हाला 100% खात्री देते, बेस्टमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे जर काम केलं, तर तुमची सगळी स्वप्ने ही 100% खरी होतील. आता ह्या सेमिनारमध्ये एखादा व्यक्ती असा असेल, की जो दर महिन्याला लाखो रुपये कमवतो. अशा वेळी तो विचार करेल, की मी तर सद्यस्थितीमध्ये माझ्या अगोदरच्या व्यवसायामध्ये हो, नोकरीमध्ये हो, लाखो रुपये कमवतो. मग मी या छोट्याच्या बिझनेसमध्ये काम का सोडू? तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छिते, हा एक छोटासा बिझनेस नाहीये, तर ही एक व्यावसायिक संकल्पना आहे. आज तुम्ही जिथे लाखो रुपये कमवता, तुम्ही बेस्टमध्ये ते करोडो रुपये कमवू शकता. आज तुम्ही लाखो रुपये फक्त एकटे कमवता. परंतु बेस्टमध्ये तुमच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांना उत्पन्नाचं साधन निर्माण करून देऊ शकता. आज तुमचा कार्यक्षेत्र आहे, तेवढीच तुमची ओळख आहे. परंतु बेसच्या माध्यमातून ऑल इंडिया लेव्हलवर तुमची ओळख होऊ शकते. तुमच्यामध्ये असलेली लीडरशिप जी आहे, ती तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप छान होऊन तुम्ही पूर्ण भारतासमोर नावारूपास येऊ शकता. आता तुमच्याकडे लाखो रुपये तुम्ही कमवता, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. तुम्ही विदेशात वगैरे फिरायलाही जाऊ शकता. परंतु तुम्हाला तसा ग्रुप मिळत नाही, कारण प्रत्येकाकडे इतका पैसा असतो असे नाहीच.
मग अशा वेळेस आपण फिरायला जातो एन्जॉयमेंटसाठी आणि एकटे तर काही एन्जॉयमेंट नाही करू शकत. पण सीएमआय बेस्टमध्ये तुम्हाला जेव्हाही कुठेही कामाच्या सोबतच तुम्हाला फिरायला जेव्हा जायचं असेल किंवा काही तुम्हाला विरंगुळ्याचे क्षण घालवायचे असतील, तर तुम्हाला एक चांगला असा ग्रुप इथे मिळतो. आणि मित्रांनो, एक मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छिते, सीएमआय बेस्टचे प्रत्येक प्रॉडक्टचे आपण टॅक्स पेड केलेले आहेत. आपण बघतो सध्या टॅक्स चोरी ही खूप मोठ्या प्रमाणात चालते. परंतु सीएमआय बेस्टचा एकही प्रॉडक्ट असा नाहीये, की ज्याची टॅक्स आपण चोरी करतो. प्रत्येक वस्तूचे हे टॅक्स आपण पेड केलेले असतात. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो, ही म्हणजे सीएमआय बेस्टमध्ये परिवाराची सुरक्षेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिले गेलेले आहे. बऱ्याचदा काय होतं, तुमचा उद्योग व्यवसाय असो खूप चांगल्या प्रकारे चालत असतो. परंतु जो घरातला मेन पुरुष असतो, दुर्भाग्यवश जर त्याच्यासोबत काही दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू वगैरे झाला, तर सद्यस्थितीमध्ये चालू असलेला बिझनेस बऱ्याचदा बंद करण्याची वेळ येते. आणि कुटुंबावर तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक दुष आर्थिकदृष्ट्या तो व्यक्ती कमकुवत तो कुटुंब होऊ शकतो. परंतु सीएमआय बेस्टमध्ये एक अशी फॅसिलिटी आहे, नॉमिनेशन फॅसिलिटी. एखाद्या व्यक्तीचा बिझनेस खूप व्यवस्थितपणे चालू आहे. त्याने खूप छान असा त्याचा बिझनेस डेव्हलप करून ठेवलेला आहे आणि दुर्भाग्यवश जर त्याच्या सोबत काही दुर्घटना घडली किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा पूर्ण बिझनेस हा त्याच्या कुटुंबातील त्याने जे नॉमिनेशनसाठी नाव दिलेले असेल त्या व्यक्तीच्या नावे होतो. म्हणजे ते कुटुंब त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही सुरक्षित राहू शकते. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं सांगितलं, पण आता आम्हाला नेमकं करायचं काय? तर मित्रांनो, तुम्हाला इथे बाकी वेगळं असं काम काहीच करायचं नाहीये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला ज्या काही वस्तू लागतात, तुम्ही सध्या एखाद्या दुकानातून, किराणा दुकानातून अथवा एखाद्या मॉलमधून जाऊन खरेदी करत असाल. तुम्हाला आता फक्त एवढंच करायचंय, की ह्या ज्या तुम्हाला लागणाऱ्या वस्तू आहेत, ह्या तुम्हाला सीएमआय बेस्टच्या मार्टमधून किंवा स्टोअरमधून खरेदी करायच्या. आणि यासाठी तुम्हाला तुमचा ब्रँड बदलायचा नाहीये किंवा तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या बदलायच्या नाहीयेत. पूर्वीपारपासून तुम्ही जे वापरत आलेले आहात, त्याच वस्तू वापरायच्या. फक्त तुम्हाला दुकान बदलायचंय. बस एवढंच करायचंय. सध्या सीएमआय बेस्ट ग्रोसरी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. परंतु थोड्याच दिवसामध्ये फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, मोबाईल्स, त्यानंतर आपले कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं जे असतात ते, त्यानंतर किचनमध्ये लागणारे जे भांडी, क्रॉकरी असतात ते, त्यानंतर औषधी, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये सीएमआय बेस्ट तुम्हाला प्रत्येक वस्तू ही पुरवणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की एवढं सगळं ठीक आहे. आपण फक्त दुकान बदलल्याने किंवा वस्तू खरेदी केल्याने आपल्याला खूप मोठा बिझनेस मिळू शकतो. पण यासाठी म्हणजे आम्ही सीएमआय बेस्ट सोबत कसे काय येणार? तर तुम्ही सीएमआय बेस्टमध्ये 2 प्रकारे जॉइन होऊ शकता. एक तुम्ही सीएमआय बेस्टचे ॲज अ रजिस्टर्ड कंझ्युमर म्हणून जॉइन होऊ शकता आणि नंबर 2 तुम्ही सीएमआय बेस्टमध्ये ॲज अ बिझनेस असोसिएट म्हणून जॉइन होऊ शकता. आता सीएमआय बेस्ट रजिस्टर्ड कंझ्युमर आणि सीएमआय बेस्ट बिझनेस असोसिएट ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर सीएमआय बेस्ट रजिस्टर्ड कंझ्युमर जो असतो हा एक फ्री आयडी असतो, जो वेलकम किट परचेस करत नाही. आणि बिझनेस असोसिएट हा एक पेड आयडी असतो, त्याला वेलकम किट परचेस करावी लागते. आता ही वेलकम किट म्हणजे काय? तर वेलकम किट ही 2 प्रकारची असते. एक असते ₹1500 यामध्ये तुम्हाला ₹1500 पेड करून तुम्हाला ₹1800 सामान आम्ही त्यामध्ये देतो. आणि दुसरी किट असते ₹2500 यामध्ये 2500च्या किटमध्ये तुम्हाला आम्ही 3000 चे प्रॉडक्ट देतो. आता रजिस्टर कंझ्युमरला काय फायदे होतात? तर नंबर 1 फायदा, तुम्हाला 100% शुद्धतापूर्वक प्रॉडक्ट मिळतात. तुम्ही जेव्हा पण काय खरेदी करता, तेव्हा तुम्हाला डिस्काउंट मिळतो, तुमची बचत होते आणि कंपनीच्या ज्या काही वेगवेगळ्या ऑफर्स असतात, याचा लाभ तुम्हाला मिळतो. आता बिझनेस असोसिएटला काय फायदा होतो? जो लाभ रजिस्टर कंझ्युमरला होतो, ते सगळे लाभ बिझनेस असोसिएटला देखील मिळतात. म्हणजे त्याला सुद्धा 100% शुद्धतापूर्वक प्रॉडक्ट मिळतात. प्रत्येक खरेदीवर डिस्काउंट मिळतो. कंपनीच्या ज्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात त्याचा त्याला लाभ घेता येतो. पण इथे सगळ्यात मोठा लाभ त्याला मिळतो. त्याच्याकडे पैसा किंवा इन्कम प्राप्त करण्याचा एक खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी इथे त्याच्यासाठी उत्पन्न होते.
आता मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट एखादी घडते, तेव्हा त्याचे 2 इफेक्ट होतात. एक होतो चांगला आणि दुसरा होतो वाईट. आता समजा तुमचा एखादा मित्र तुमच्या खूप मागे लागला, की नाही तू CMI बेस्टमध्ये बिझनेस असोसिएट म्हणून जॉइन हो. तुम्ही त्याच्या म्हणण्याखातर बिझनेस असोसिएट म्हणून जॉइन झाले, वेलकम किट परचेस केली. तर एक विचार करा तुमच्यासोबत काय वाईट होऊ शकतं? तुम्ही ₹1,500 पे केले किंवा ₹2,500 पे केले. 1,500 मध्ये तुम्हाला ₹1,800 सामान मिळालं. 2,500च्या किटमध्ये तुम्हाला 3,000चं सामान मिळालं. म्हणजे तुम्ही जेव्हा किट परचेस करता तिथेच तुमचा 1,500ची किट परचेस केली तर ₹300चा फायदा होतो. 2,500ची किट परचेस केली तर ₹500चा फायदा होतो. म्हणजे इथे तुमच्यासोबत वाईट काहीच होऊ शकत नाही. बरं आता विचार करूयात आपण तुमच्यासोबत चांगलं काय होऊ शकतं? तर सगळ्यात मेन गोष्ट इथे तुम्हाला एक अनलिमिटेड इन्कम क्रिएट करण्याचा एक सोर्स उत्पन्न होतो. तुम्ही CMI बेसच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला 100% शुद्धतापूर्वक प्रॉडक्ट मिळतात. तिसरी गोष्ट तुम्ही जेव्हा पण शॉपिंग कराल, तुम्हाला डिस्काउंट मिळतो, तुमची बचत होते. कंपनीच्या ज्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात त्याचे लाभ तुम्हाला मिळतात. आणि जी CMI बेस्ड कंपनीने जी करियर सिस्टीम ठेवलेली आहे, तुम्ही जर ती व्यवस्थितपणे फॉलो केली, तर तुम्हाला देशात आणि विदेशात फिरण्याचा चान्स देखील मिळतो. तुमच्यामध्ये जे आपण काही लीडरशिपच्या क्वालिटीज असतात, त्या इथे डेव्हलप व्हायला खूप वाव आहे. तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे इथे करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला मागे सांगितलं परिवारची सुरक्षा. तर तुम्ही CMI बेस सोबत काम केल्याने तुमच्या परिवाराला एक सुरक्षा देऊ शकता. आणि यासारखी इतर अनेक भरपूर लाभ आहेत, की जे तुम्हाला बिझनेस असोसिएट म्हणून जॉइन झाल्यावर मिळू शकतात. आता तुमच्या मनात विचार आला असेल, की CMI बेस सोबत कशाप्रकारे आम्ही पैसे कमवू शकतो? टाइप ऑफ इन्कम. आता हे काही टाइप ऑफ इन्कम आहेत, की तुम्ही ज्या प्रकारे पैसे कमवू शकता. नंबर 1 आहे डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम. नंबर 2 आहे बायनरी इन्कम. नंबर 3 आहे जनरेशन इन्कम. नंबर 4 आहे इन्कम अप टू जनरेशन इन्कममध्ये सुद्धा 2 टाइपचे तुम्ही इन्कम घेऊ शकता. हे आहे इन्कम अप टू 18 जनरेशन आणि अलाउन्स अँड फंड इन्कम. आता आपण हे सगळे जे इन्कम आहेत हे एकदम सविस्तर पाहूया. डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम हे तुम्हाला 10% नुसार मिळतं. आता डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती तुम्ही डायरेक्ट बिझनेस असोसिएट म्हणून तुम्ही जॉइन केला. त्याला म्हणतात डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम. इथे तुम्ही आहात. तुम्ही काही मित्रांना हा CMI बेसची संकल्पना सांगितली. तुमच्याकडे जॉइन झाला. याने 1,500ची किट परचेस केली. 1,500च्या किटच्या 10% नुसार इथे तुम्हाला डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम मिळतं ₹150. तुम्ही अजून काही लोकांशी चर्चा केली. त्यातला एक जण तयार झाला. तो तुमचा बी तुम्ही राइट साइडला टाकला आणि याने 2,500ची किट वेलकम किट परचेस केली. त्या 2,500च्या किटवर 10% नुसार तुम्हाला इथे मिळतात ₹250. आता आपण पाहूयात बायनरी इन्कम. याला टर्नओव्हर मॅचिंग इन्कम सुद्धा म्हणतात. आता इथे तुम्ही आहात. तुमच्या लेफ्ट साइडला ए आहे. आता हा तुमचा डायरेक्ट स्पॉन्सर आहे म्हणून 1,500च्या किटनुसार किंवा 2,500च्या किटनुसार 10% नुसार तुम्हाला 150 किंवा ₹250 मिळतात. आता एक सपोज तुमच्या लेफ्ट आणि राइट साइडला ए आणि बी आहेत. ह्या दोघांनी सुद्धा 1,500ची किट परचेस केली. दोन्हीकडचा बिझनेस झाला 1,500 म्हणजे इथं टर्नओव्हर मॅच झाला 1,500 म्हणजे 1,500. 1,500च्या 6% नुसार आपण बायनरी इन्कम हे 6% नुसार देतो. तर दोन्ही बाजूचा जो बिझनेस किंवा जो टर्नओव्हर मॅच झाला तो 1,500. 1,500च्या 6% नुसार तुम्हाला इथे मिळतात ₹90. आता समजा दोघांनी 2,500ची किट परचेस केली. दोन्हीकडचा जो बिझनेस आहे तो झाला ₹2,500. 2,500च्या 6% नुसार इथे तुम्हाला बायनरी इन्कम मिळतं ₹150. आता तुम्ही ए आणि बी जॉइन केले. ए देखील खूप चांगल्या प्रकारे कामाला लागला. बी देखील खूप चांगल्या प्रकारे बी ने देखील काम केलं. ए ने A1, A2 जॉइन केले. बी ने B1, B2 जॉइन केले. आता A1 आणि A2 या दोघांनी 1,500ची किट परचेस केली. सेम त्याच पद्धतीनं B1 आणि B2 ने सुद्धा 1,500ची किट परचेस केली.
A1 आणि A2चा टर्नओव्हर मॅच आणि B1 आणि B2चा दोन्हीचा टर्नओव्हर 3,000 रुपये इथे मॅच झाला आणि 3,000च्या टर्नओव्हर मॅचिंगच्या 6% नुसार इथे तुम्हाला मिळतात 180 रुपये. आता समजा A1 आणि A2 ने 2,500ची आणि B1 आणि B2 ने सुद्धा 2,500ची किट परचेस केली. दोन्हीकडचा टर्नओव्हर इथे मॅच होतो 5,000 आणि 5,000च्या 6% नुसार इथे तुम्हाला मिळतात 300 रुपये. आता मित्रांनो हा एक चार्ट पहा. या चार्टमध्ये तुमच्या लेफ्ट आणि राईट साईडचा बिझनेस जसा जसा वाढत जातो तसं तसं तुम्हाला हे बायनरी इन्कम कशा प्रकारे मिळतं हे तुम्हाला मी सांगते. तुमचं खूप छान प्रकारे काम सुरू झालं. तुमच्या लेफ्ट साईडला 100 जॉईनिंग झाल्या, राईट साईडला 100 जॉईनिंग झाल्या. ह्या 100 बिझनेस असोसिएटनी प्रत्येकाने 1,500च्या किट परचेस केल्या. लेफ्ट साईडचा बिझनेस होतो 1,50,000, राईट साईडचा बिझनेस होतो 1,50,000. दोन्ही बाजूचा जो बिझनेस आहे तो तिथे टर्नओव्हर मॅच झाला 1,50,000 आणि 1,50,000च्या 6% नुसार 100 जॉईनिंगवर तुम्हाला मिळतात 9,000 रुपये. आता अजून काही दिवसानंतर तुमच्या बिझनेसमध्ये छान ग्रोथ झाली. लेफ्ट साईडला तुमची झाले 1,000 जॉईनिंग, राईट साईडला झाल्या 1,000 जॉईनिंग. लेफ्ट साईडचा बिझनेस झाला 15,000, राईट साईडचा बिझनेस झाला लेफ्ट साईडचा बिझनेस झाला 15 लाख, राईट साईडचा बिझनेस झाला 15 लाख. प्रत्येकाने 1,500च्या जे किट परचेस केल्या त्यानुसार दोन्हीकडचा टर्नओव्हर मॅच झाला 15 लाखाचा आणि 15 लाखाच्या 6% नुसार तुम्हाला इथं बायनरी इन्कम मिळतं 90,000 रुपयाचं. अजून तुम्ही तुमच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आणि खूप छान जॉईनिंग सुरू झाल्या. तुमच्या लेफ्ट साईडला 2,500 जॉईनिंग झाल्या, राईट साईडला 2,500 जॉईनिंग झाल्या. लेफ्ट साईडचा बिझनेस झाला 37,50,000, राईट साईडचा बिझनेस झाला 37,50,000. दोन्ही बाजूचा टर्नओव्हर इथे मॅच झाला 37,50,000चा आणि 37,50,000च्या 6% नुसार तुमचं इथं इन्कम राहतं 2,25,000 आणि आपली पर वीक कॅपिंग आहे 2,25,000. म्हणजे तुम्ही दर आठवड्याला 2,25,000 एवढं इन्कम इथे घेऊ शकता. आता आपण बघूया तुमच्या जे तुमचे बिझनेस असोसिएट यांनी जर 2,500च्या किट परचेस केल्या तर तुमचं इन्कम कशा प्रकारे जातं. तुमच्या लेफ्ट साईडला 100 जॉईनिंग आहेत, राईट साईडला 100 जॉईनिंग आहेत. लेफ्ट साईडचा बिझनेस झाला 2,50,000, राईट साईडचा 2,50,000. टर्नओव्हर मॅच झाला 2,50,000. 6% नुसार इथे तुम्हाला मिळतात 15,000 रुपये. लेफ्ट साईडला तुमच्या 1,000 जॉईनिंग, राईट साईडला 1,000 जॉईनिंग. इथे लेफ्ट साईडचा बिझनेस 25 लाख, राईट साईडचा बिझनेस 25 लाख. टर्नओव्हर मॅच झाला 25 लाखाचा. 25 लाखाच्या 6% नुसार इथे तुमचं इन्कम जातं 1,50,000. आता तुमच्या 1,500 जॉईनिंग झाल्या लेफ्ट साईडला आणि 1,500 जॉईनिंग झाल्या राईट साईडला. तेव्हा बिझनेस होतो 37,50,000चा, राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा दोन्हीचा. इथे टर्नओव्हर मॅच कितीचा होतो मग 37,50,000 आणि 37,50,000च्या 6% नुसार इथे तुमचं इन्कम जातं पर वीक 2,25,000 रुपये. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल मी एकटाच आहे आणि एवढे 1,000, 2,000, 2,500 एवढ्या जॉईनिंग माझ्याच्यानं कशा शक्य होते. तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. तुम्ही 2 अशी होत करू आणि ज्यांना काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे अशी 2 लोक तुम्ही निवडायची. ह्या 2 लोकांची 2,000 कधी होतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या CMI बेस्ट मध्ये कुठल्याही किचकट अशी एकही संकल्पना नाही. BV, PV, सेल पॉइंट असं कुठलीही गोष्ट नाही की जी आपल्याला समजणार नाही किंवा किचकट जाईल. आपला जो पण हा बिझनेस चालतो हा मार्केट मनीच्या नुसार आपल्या सगळ्या वस्तूचा आपण ग्राहकांना देत असतो. आपल्या बिझनेसमध्ये नो बिझनेस लॅप्सेशन. नेटवर्क मार्केटिंग मध्ये बऱ्याचदा असं होतं की दोन्ही बाजूचा म्हणजे लेफ्ट आणि राईट बाजूचा बिझनेस हा बऱ्याचदा असं होतं की तो इक्वल होत नाही किंवा टर्नओव्हर मॅच होत नाही. आता काय होतं बऱ्याच नेटवर्क कंपनीज अशा आहेत तुमच्या दोन्ही बाजूचा टर्नओव्हर मॅच होऊन जी तुमची रक्कम शिल्लक राहते ती तिथे मायनस केली जाते जेव्हा तुमचं पे आउट निघतं आणि नेक्स्ट सायकल पासून तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. पण आपल्या CMI बेस्ट मध्ये आपण जेव्हा जे तुमचं टर्नओव्हर मॅच
झाल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते ती आपण तुमच्या नेक्स्ट सायकल मध्ये ती कॅरी फॉरवर्ड करतो. आता आपण बघूया जनरेशन इन्कम. यालाच रिपर्चेस इन्कम सुद्धा असं म्हणतात आणि हे तुम्हाला इन्कम अप टू 18 जनरेशन म्हणजे 18 जनरेशन पर्यंत तुम्हाला हे मिळू शकतं. आता एक सोपी गोष्ट आहे, हे इन्कम तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार. CMI बेस्ड मध्ये आपण सगळे ग्रोसरीचे आयटम देतो. म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये किराणा भरला, निश्चितच तुमचा किराणा संपल्यानंतर तुम्हाला परत किराणा खरेदी करण्याची किंवा परत सामान खरेदी करण्याची गरज भासेल. तुमची पुनर्खरेदी तिथे निश्चित आहे. तुम्ही निश्चितच परत परचेस कराल. अशा वेळेस काय होतं, इथे तुम्ही आहात. आता जनरेशन म्हणजे काय, तर तुम्ही जे डायरेक्ट तुम्ही स्वतः जे बिझनेस असोसिएट केलेले असता, म्हणजे तुमचे जे डायरेक्ट स्पॉन्सर जे बिझनेस असोसिएट असतात किंवा तुम्ही डायरेक्ट बिझनेसमध्ये जे आणलेले असतात, ती झाली तुमची फर्स्ट जनरेशन. आता ही तुमची फर्स्ट जनरेशन म्हणजे तुम्ही डायरेक्ट जे बिझनेस असोसिएट तुम्ही स्वतः जॉईन केले ते. आता ह्या तुमच्या फर्स्ट जनरेशन ही झाली तुमची फर्स्ट जनरेशन. आता ह्या तुमच्या फर्स्ट जनरेशनने जे पण काही बिझनेस असोसिएट जॉईन करतील ती झाली तुमची सेकंड जनरेशन. आता ही सेकंड जनरेशन जे पण बिझनेस असोसिएट जॉईन करतील ही झाली तुमची थर्ड जनरेशन. आता थर्ड जनरेशन जे बिझनेस असोसिएट जॉईन करतील ही झाली तुमची फोर्थ जनरेशन आणि असे अप टू 18 जनरेशन ह्या तुमच्या खाली तयार होतात. आता हे इन्कम कशा प्रकारे मिळतं, इथे तुम्ही आहात. मित्रांनो, कुठलाही एखादा किराणा दुकान असेल, याला किती मार्जिन भेटत असेल तो जो विक्री करतो त्या सामानावर. प्रत्येक जो सामान असतं, प्रत्येक वस्तू असतात ह्या त्यानुसार त्याच्या मार्जिन ह्या वेगवेगळ्या असतात. पण आपण एक सरासरी ऍव्हरेज जर धरलं तर 10% आपण ही मार्जिन मनी निश्चित केली की एका सरासरी एका कुठल्याही किराणा दुकानदाराला एक 10% मार्जिन मिळते आणि आपण तीच 10% मार्जिन आपल्या बिझनेस असोसिएटला देतो. आता इथे तुम्ही आहात, ही आहे तुमची फर्स्ट जनरेशन. आता हे तुमच्या फर्स्ट जनरेशन मध्ये जेवढे पण लोक असतील हे प्रत्येक वेळी जेवढी खरेदी करतील त्या खरेदीच्या मार्जिन मनीनुसार तुम्हाला इथे 40% नुसार पैसे मिळतात. आता ही आहे तुमची सेकंड जनरेशन. आता ह्या सेकंड जनरेशनच्या खरेदीच्या मार्जिन मनीनुसार तुम्हाला मिळतात 20%. थर्ड जनरेशनच्या खरेदीच्या मार्जिन मनीनुसार तुम्हाला इथे मिळतात 10%. फोर्थ जनरेशनच्या खरेदीच्या मार्जिन मनीनुसार तुम्हाला मिळतात 5%. 5, 6, 7, 8 आणि 9 जनरेशन ह्या जनरेशनच्या खरेदीच्या मार्जिन मनीवर तुम्हाला मिळतात 2.5%. 10, 11, 12, 13 आणि 14 जनरेशन हे जेव्हा पण आयुष्यामध्ये कधीही खरेदी करतात त्या मार्जिन मनीवर तुम्हाला 1.5% नुसार पैसे भेटतात. 15, 16, 17 आणि 18 ह्या जनरेशन जेव्हा तुमची जनरेशन जेव्हा पण खरेदी करेल त्या खरेदीच्या मार्जिन मनीनुसार तुम्हाला इथे इन्कम मिळतं 1.25 म्हणजे ₹1.25 नुसार तुम्हाला इन्कम भेटतं. आता हे इन्कम कशा प्रकारे भेटतं हे आपण पाहूयात. आता इथे तुम्ही आहात, ही आहे तुमची फर्स्ट जनरेशन. तुमच्या फर्स्ट जनरेशन मध्ये 10 बिझनेस असोसिएट आहेत. आपण एक सरासरी ऍव्हरेज काढलं की एका कुटुंबाला 3,000चं किराणा सामान लागतं. 3,000 पेक्षा जास्तच लागतं. आपण एक सरासरी गृहीत धरलं की 3,000चं सामान एका कुटुंबाला लागतं. त्या 3,000 नुसार ह्या 10 बिझनेस असोसिएटची खरेदी होते ₹30,000. आपण 10% आपला मार्जिन मनी गृहीत धरलेला आहे. त्या 10% नुसार हे होतात ₹3,000 आणि ही तुमची फर्स्ट जनरेशन आहे. फर्स्ट जनरेशनच्या खरेदीच्या मार्जिन मनी नुसार तुम्हाला 40% पैसे मिळतात आणि हे तुम्हाला मिळतात ₹1,200. आता आपण बघूया की सेकंड जनरेशन मध्ये तुम्हाला कसे म्हणजे तुमच्या सेकंड जनरेशनच्या खरेदीवर तुम्हाला कशा प्रकारे पैसे भेटतात. ही आहे तुमची सेकंड जनरेशन. आपण गृहीत धरूया की ह्या सेकंड जनरेशन मध्ये 20 बिझनेस असोसिएट आहेत. सेम आपण आधी जसं बघितलं की प्रत्येकी 3-3 हजाराचं सामान, सेम ह्या 20 जणांनी ते 3-3 हजाराचं सामान खरेदी केलं. हे झालं 60,000. याच्या 10% नुसार हे होतं 6,000 आणि सेकंड जनरेशनच्या परचेस रिपर्चेसच्या मार्जिन मनीवर तुम्हाला मिळतात 20%. म्हणजे तुमचं इन्कम इथे जातं ₹1,200. मित्रांनो, हा एक आता चार्ट बघा. खूप सिंपल असा चार्ट आहे किंवा खूप सिंपल असा हा बिझनेस आहे. आपल्याला वाटतं की
माझ्या एकट्याच्याने खूप मोठे बिझनेस असोसिएट वगैरे तयार होतील का? मी कशा प्रकारे करू शकेल? पण मित्रांनो, प्रत्येक जनरेशनला फक्त 2-2 बिझनेस नवीन 2-2 बिझनेस असोसिएट जॉइन झाले. तुमच्या फर्स्ट जनरेशनला 2 होतील, 2ला 4 होतील, तिसऱ्या जनरेशनला 8 होतील, चौथ्या जनरेशनला 16. म्हणजे प्रत्येक जनरेशनला 2-2 नवीन बिझनेस असोसिएट इथे जॉइन होतील. तर असं अप टू 18 जनरेशन म्हणजे 18 जनरेशन पर्यंत म्हणजे फक्त नवीन प्रत्येक जनरेशनला नवीन 2-2 बिझनेस असोसिएट याप्रमाणे 18व्या जनरेशनमध्ये 18 जनरेशन पर्यंत 5,24,286 बिझनेस असोसिएट तयार होतात. आणि आपण मध्ये बघितलं की प्रत्येक कुटुंबाला 3,000 ची पर्चेसिंग यानुसार या बिझनेस असोसिएटची खरेदी होती 157,28,58,000 रुपये. आणि आपली जी मार्जिन मनी आहे त्यानुसार ही अमाऊंट जाते 23,59,287. आपण मध्ये बघितलं की आपल्याला जे इन्कम मिळतं हे जनरेशन नुसार मिळतं. म्हणजे फर्स्ट जनरेशन 40, सेकंड 20, थर्ड 10 अशी. पण आपण एक सरासरी ऍव्हरेज 1.5% किंवा 1.50% नुसार जर बघितलं तर तेव्हा आपलं इन्कम राहतं 23,59,287 रुपये. आता मित्रांनो, एवढा मोठा आकडा बघितला की आपल्याला वाटतं की हे कसं शक्य आहे. परंतु तुम्हाला एक सांगते, तुम्हाला कुठलीही जर गोष्ट करायची असेल तर मनामध्ये विश्वास ठेवा की नाही, हे मी करू शकतोच. आणि जर मनात विश्वास नसेल तर कुठलीही गोष्ट शक्य नाही. पण जर मनात विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट ही अस्तित्वात आणू शकता किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही ही अचीव करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास हवा. आता ह्या जनरेशन इन्कम मध्ये ह्या इन्कम व्यतिरिक्त सुद्धा काही अलाउन्स अँड फंड इन्कम आहे. यामध्ये आहे बाईक फंड, कार फंड, हाऊस फंड. आणि हा तुम्हाला दिला जातो CMI बेसच्या सेल्फ मार्केटेड प्रोडक्ट जे आहे त्याच्या खरेदीवर. परंतु यासाठी जे क्लब लेवल कंपनीने दिलेले आहेत त्या स्लॅबनुसार तुम्हाला हे अलाउन्स अँड फंड इन्कम हे मिळत असतात. कुदरत ने चिड़ियों को ना घोंसला दिया है ना खाना, लेकिन इन चीजों का इंतजाम इसी सृष्टि में है. बस उन्हें प्राप्त करने के लिए चिड़ियों को कड़ी मेहनत करनी पड़ती है. मित्रांनो, आपण तर मनुष्य प्राणी आहोत आणि CMI बेसने तुम्हाला एक अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी प्रदान केलेली आहे की तुम्ही आतापर्यंत तुमच्या उराशी जी तुम्ही स्वप्न बाळगलेली आहेत ती CMI बेसच्या माध्यमातून तुम्ही निश्चित प्रकारे ती स्वप्न साकारण्यास नेऊ शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, CMI बेस्टवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला 100% सांगते, तुमची सगळी स्वप्न ही निश्चितच साकार होतील. निश्चितच तुम्ही त्याला साकार करू शकता. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू.